नमस्कार. अ, बऱ्याच विवाह इच्छुक मुलांचा प्रश्न असतो, की त्यांचं सगळं काही चांगलं आहे. चांगलं पॅकेज आहे. बिझनेस असेल तर तोही मस्त रनिंग असतो. छान पैसे मिळत असतात. नोकरीत चांगला पगार असतो. वेल सेटल असतात. घरं सगळं चांगले असतात. उत्तम बाकीची सगळी पार्श्वभूमी असते. पारिवारिक लेव्हलची आणि वैयक्तिक पण तरीसुद्धा लग्न होत नाही. तर याच्यासाठी बऱ्याचदा पत्रिका पाहिल्यावरती लक्षात येतं, की राहू आणि केतूच्या सप्तम स्थानावरती प्रभाव असतो. कुठेतरी शुक्र पीडित असतो किंवा शनीचा सप्तम स्थानाशी, सप्तमाशी संबंध निर्माण झाला, की मग असा मुलांच्या विवाहामध्ये अडचणी सगळं चांगलं असून देखील येतात. मग काय होतं, एक तर स्थळं येतच नाही किंवा आली तर अशी येतात, की जी मुलांना किंवा त्यांच्या पालकांना मनापासून पटत नाही. तर त्यासाठी एक थोडक्यात उपाय सांगतो आहे. अर्थात यासाठी तुम्हाला तुमचे प्रयत्न हे करायचेच आहेत. योग्य निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे. पण तुमचा निर्णय चुकू नये, तो जास्तीत जास्त योग्य घेता यावा, यासाठी अध्यात्माची जोड म्हणून या उपायाची तुम्हाला नक्की उपयोग होईल, फायदा होईल. तुम्ही काय करायचंय, जो दुर्गा सप्तशतीमधलं अर्गला स्तोत्र आहे, जे अर्गला स्तोत्र आहे, त्या अर्गला स्तोत्राचा दिवसातून सकाळी अंघोळ झाली, की किमान एकदा पाठ करा. संस्कृत आहे, पण हे काही खूप डीप, खूप कठीण, खोलवर संस्कृत नाही. साधं सोपं आहे. जो मराठी वाचतो तो सहज वाचू शकतो, अशा पद्धतीचं आहे. तरीही तुम्हाला वाचता येत नसेल, पठण करता येत नसेल, तर तुम्ही ऐकलं तरीसुद्धा चालेल. हे स्तोत्र एक 2-3 महिने एकतर ऐका, नाहीतर पठण करा, वाचा. खूप लोकांना याचा मनायोग्य वधू, मुलगी मिळण्यासाठी उपयोग झालेला आहे. तुम्ही सुद्धा करून बघा आणि काय वाटतं नक्की कळवा. सुदर्शन ज्योतिष मार्गदर्शन केंद्र नाशिक. धन्यवाद.